जिथे सत्य तिथे आम्ही. माझं नाव सगुण वसन नाईक. मी वार्ड क्रमांक 91 मधनं निवडणूक लढवत आहे. पूर्वीसुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आलेलो. त्यावेळी पण मला प्रचंड बहुमताने विजय केला. आतासुद्धा त्याच्यापेक्षा मी रेकॉर्ड ब्रेक करून निवडून येणार आणि एवढे माझे कार्यकर्ते माझ्या पाठीशी आणि माझे साथ देऊन ते मी निवडून या जनतेला मी सांगेन की तुम्ही तुमचा जो काय विकास असेल पूर्ण करणार. तुम्ही फक्त साथ द्या, माझ्या पाठीशी उभे राहा. एवढंच मी त्यांना सांगेन. बाकीचं माझ्यावर सोडून मी सगळं जे काय काम आहे तुम्ही करणार. पूर्वी केली, ह्याच्या पुढे कराल, पुढेही करणार. मला 91मध्ये आत्तापर्यंत तुम्ही जी स्ट्रॅटेजी तयार केली, आत्तापर्यंत तुम्ही काम करता, त्याच्या आधी तुम्ही त्यांच्याबरोबर काम करत होता. तीच लोक आता तुमच्या विरोधात काम करतात. तर ह्याच्या बाबतीत तुमची प्रभागाच्यासाठी काय स्ट्रॅटेजी आहे? त्यांच्या वेळेला जे कुठे मला काम करायला मिळवणार, काही बंधनं यायची काय ती आता बंधनं माझ्यावर नाही. तर मी फ्री मोकळा आहे, मला फ्री हँड दिलेलं आहे. त्यामुळे मी माझी जी काय पूर्ण कामं असते ते मला करायला देत नव्हतं, बंधनं येत ते सोडून आता मी कामं करू शकतो. कालिना विधानसभेमध्ये तुमचं आजचं टार्गेट काय, की काय झालं पाहिजे आणि त्या 91मध्ये तुम्ही असं वेगळं काय करणार आहे आणि मतदारांनी तुम्हाला का मतदान करणार? मतदार मला मी त्यांची कामं करणार. म्हटल्यानंतर त्यांच्या ज्या सुखसोयी आहेत, त्यांना दैनंदिन जीवनाचे जो काय प्रश्न अडचणी येत आहेत, गटार नाले सफाई, वॉटर मीटर, गटर जी कामं आहेत ती सुद्धा इथून लोकांना आपल्याकडे फार कमी छोट्या प्रमाणात गार्डन आहे. ती गार्डनच्या सुखसोयी व्हायला पाहिजे. पूर्वीसुद्धा माझी गार्डन होती, त्या ठिकाणी मी जम्बो गजिबा बनवला होता. अजूनही त्या ठिकाणी काही सुखसुविधा करायची त्यासुद्धा मी करणार. आणि विभागात आपल्या जागा असतो, स्विमिंग पूलसुद्धा आपल्याकडे कमतरता आहे, ती नाहीच आहे. जवळजवळ आपल्याकडे अंधेरी, पार्ला किंवा दादरला जावं लागतं. ती जर नागरिकांची सोय होईल तर ते एकदम सगळ्यात उत्तम असं एक उदाहरण होईल. जरा 91 हा जो वार्ड आहे, त्या जो उबाटामधनं जे उमेदवार दिले त्याचे 10 वर्ष ते कधीच दिसले नाही. आणि तुमचं राजकारण हे कधी म्हणजे ज्यावेळेस पण तुमचं नगरसेवकचा छोटासा इश्यू झाला होता, तर त्यावेळेसही तुम्ही लोकांचं कॉन्टॅक्ट सोडलं नव्हतं. आज तुमचं इलेक्शन कोणाबरोबर आहे? उमेदवाराबरोबर आहे का आमदाराबरोबर आहे? माझं इलेक्शन प्रस्थापित बरोबर आहे, उमेदवार नाही. कारण उमेदवार माझ्यासमोर तर नाही. कारण काय कित्येक वर्ष तो नव्हता संघटनेत. तसं बघायला गेलं तर काहीतरी निवडणुकीने 6 महिने यायचं, मग गप्प बसायचं 5 वर्ष, असं नव्हतं. माझं मी जन्मच झाला त्यापासून जवळजवळ मी लहान चौथी असल्यापासून मी शिवसेना शाखेशी जुळलो होतो लहानपणामध्ये. ते बाळकडून मिळत गेलं सतत. शाखा हे माझं वेळ होता, म्हणजे वेळ देणं. सकाळ कामावर आलं की शाखेशिवाय चैन नाही पडत. कदमोडी शाखा होते, यांचे वडील होते भास्कर सुर्वे. हे आम्ही सुट्टी असली तरी शाखेत, संध्याकाळ सकाळ शाखेत. ती गोडी लागली त्यापासून आम्ही कामं करत आलो. अनेक निवडणूक बघितल्या, अनेक निवडणूक लढवल्या आणि ह्याच्या पुढे सुद्धा आतापर्यंत सतत मी कार्य होतो. जरी तिकडे होतो तेव्हाही कार्य होतं ते आता इथे सुद्धा कार्यरत. कारण ती सवयच आहे आम्हाला, रक्तात बाळकडून मुरलेलं आहे की रोज सकाळ संध्याकाळ शाखेत जायचं. शाखेत गेल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही. लोकांमध्ये मिसळल्याशिवाय, लोकांच्या संबंधित कामं केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. ही आपली स्ट्रॅटेजी पुढे सुद्धा चालू राहणार. उबाटामधला जो उमेदवार डिक्लेअर झाला त्याच दिवशी प्रभागामध्ये तुम्ही इलेक्शन हे वन साईड झालं हे लोक बोलत आहेत. तुमचं काय मत आहे? कारण जो उबाटाचा उमेदवार दिला हा 10 वर्ष नव्हता, आत्ताच तुम्ही बोलला. आणि तुमच्यासमोर जो उमेदवार दिला गेला त्यामुळे तुमची सीट वन साईड झाली. तर ह्याच्यामध्ये आज तुमचा काय लीड घ्यायचा विचार सांगा? मी मागच्या वेळेला 2700 मताने लीड आलेलं. मला वाटतं यावेळेला 4000 लीड माझे कार्यकर्ते देतील आणि तोडतील. सर्वांच्या ताकदीवर, सर्वांच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती. दादा, आजचा मेसेज असा आहे की उबाटामधलेही खूपशे जे कार्यकर्ते आहेत ते नाराज आहेत तिकडे आणि ते तुमच्या टचमध्ये आहेत. या इलेक्शनला तुम्हाला उबाटामधनं किती फायदा होईल? नक्की योग्य प्रश्न विचारला तुम्ही. भरमार बोट ठेवलं खरोखरच. कारण उमेदवार त्यांच्या लांबचा आहे, त्यात करून तो जास्त मिसळलेला नाही कोणामध्ये. माझं त्यांचे अटॅचमेंट आहे.
एक खेळीमेळीचा कौटुंबिक संबंध आहे, त्यामुळे ते मला मानतात. जरी ते शरीराने तिकडे असले ते मनाने माझ्याबरोबर आहेत आणि ते मताच्या रूपाने मला नक्की खात्री आहे की मत मलाच देतील एवढी मला खात्री आहे, विश्वास आहे. नक्कीच तुम्ही नक्कीच निवडून येणार आणि भरघोस मताने निवडून येणार. आमच्या तुफान न्यूजतर्फे तुम्हाला निवडून येण्यासाठी आजच अभिनंदन आणि सदिच्छा. सगळ्यांना जय महाराष्ट्र. आज वॉर्ड क्रमांक 91च्या वतीने शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माननीय सुगुणदादा, त्यांना आम्ही सुगुण काका म्हणतो, आज त्यांनी काही प्रश्नांची ती उत्तरं दिली आणि शिंदेसाहेबांनी त्यांना जी आज उमेदवारी दिलेली आहे त्याचं प्रामुख्याने कारण हेच आहे की आज सातत्याने 7 वर्ष आपण ज्यांना नगरसेवकाचं नावसुद्धा माहिती नाही आहे प्रभागात लोकांना, नगरसेवक कोण आहे, कारण तो कधी दिसलाच नाही, कसा दिसतो माहिती नाही, त्यांनी काम काय केलं. तर मी एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देते. मागे मी HOच्या ऑफिसमध्ये गेले आणि तो समोरून आला, मला ओळखता आला नाही, हा नगरसेवक आहे. तो समोरून थांबून बोलतोय, नाही कुछ काम रहेगा तो बोलो. तेव्हा मला माहीत झालं मला हा नगरसेवक आहे, म्हणजे मी जागे हुए आहे त्या आपण. आणि खऱ्या अर्थाने तो झोपलेलाच होता 7 वर्ष. फक्त इथे सेटिंग करून निवडून आलेल्या उमेदवाराला त्रास देऊन तुम्ही सत्तेवर बसलात, परंतु जनसेवेचा वसा तुमच्याकडे नव्हता, राजकीय दृष्टिकोन तुमच्याकडे नव्हता आणि सामाजिक गुडविलही तुमच्याकडे नव्हता. आणि त्याचमुळे जनतेने तुम्हाला नाकारली. खुर्चीवर बसून सुद्धा तुम्हाला तुमची सत्ता गाजवता आली नाही. पण सगुण नाईक दादांना खुर्ची निवडून सुद्धा काही लोकांनी पाठीत खंजीर खुपसला, परंतु मनामध्ये नगरसेवकाची जागा आज विभागामध्ये त्यांनी प्रस्थापित केलेली आहे आणि ती सोडणं किंवा तोडणं कुठल्याही प्रस्थापितांना एवढं सोपं जाणार नाही आहे. आज विरोधकांची अशी गत आहे की त्यांच्याकडे कॅन्डिडेट नव्हता. 10 वर्ष शिवसेनेची नाळ ही कार्यकर्त्यांबरोबर जुडलेली आहे. 20-20 वर्ष संन्यास घेतलेल्यांना आज कॅन्डिडेट नसल्यामुळे तुम्हाला हात जोडून कॅन्डिडेट बनवावं लागतं. सर्वप्रथम हार तुमची तिथेच आहे, तुमची तिथेच हार आहे. आणि जसं तुम्ही बरोबर म्हणालात की एक त्यांचं खेळीमेळीचं वातावरण, एक त्यांचं लोकांशी संपर्क जो होता सुरुवातीपासूनचा, त्याचा फायदा हा आहे की जरी तनाने माणूस कुठेही असला तरी मनाने खऱ्या शिवसेनेबरोबर आहे आणि मनाने खऱ्या कॅन्डिडेट बरोबर आहे. त्यामुळे आम्ही निवडून येणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि प्रत्येक शिवसैनिक शिंदेसाहेबांच्या आदेशावर आज 91 मध्ये पुन्हा एकदा सगुण दादांना विजय करणार ह्याची आम्ही सगळीकडे शपथ घेतो आणि ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्की अश्विनीताई, तुम्हाला एक प्रश्न आहे. 91 मध्ये जो आजचा जो लीड असेल तो येणाऱ्या आमदारकीमध्ये पण या लीडवरती 91 किंवा खालीना विधानसभेमध्ये आमदारही बसेल. 89-91 हे दोन्हीही वार्ड तुमचे जायंट किलर बनणार, कारण दोन्ही ठिकाणी उबाटाचे जरी उमेदवार असले तरी त्याला तुम्हाला प्रस्थापितांच्या विरुद्ध लढायचे आणि प्रस्थापित म्हणजे उबाटामधले असलेले मोठे नेते. तुमचं काय मत आहे याच्या बाबतीत? या दोन्ही उमेदवारांवर लढताना तुमच्या काय स्ट्रॅटेजी असतील? जनतेला मी एवढंच सांगेन, ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है. ही सुरुवात केलेली आहे. 2 नगरसेवक नाही, कालिना विधानसभेमध्ये 3 नगरसेवक हक्काचे शिवसेनेचे बसणार आणि त्याच्यानंतर आमदारकी सुद्धा शिवसेनेचीच असणार. शिंदे साहेबांच्याच आदेशावर इथे शिंदे सरकारच बसणार याची प्रत्येक शिवसैनिकांना खात्री आहे. आणि त्यामुळे प्रस्थापित बसलेत मान्य आहे. आज 89 मध्ये बघा ना, नेत्याचा मुलगा पंटून येता, कार्यकर्त्यांना कुठेच वाव दिला गेला नाही. आज जी ढगफुटी झालेली आहे ती त्याच्यामुळे आहे. आणि राजूदादा आणि कुबलदादा जे आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, सगुणदादा नेतृत्वावर जे विश्वास ठेवून इथे आलेले आहेत ते विश्वास शिंदेसाहेबही सार्थ उतरणार आणि हे तिघंही शिंदेसाहेबांच्या विश्वासाला सार्थ उतरणार, प्रत्येक शिवसैनिकाच्या विश्वासाला सार्थ उतरणार याचा आम्हाला पूर्ण खात्री आहे. त्याचबरोबर अजून एक तिथे नमूद करावं असं वाटतं मला, ह्यांची निष्ठा जी होती ही शिवसैनिक म्हणून होती.
बाळासाहेब ठाकरेंचं एक म्हणणं होतं, ज्या दिवशी काँग्रेस बरोबर हात मिळवणी करू त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेन. लहान होती, गिरगावच्या सभेमध्ये गेली होती आणि बाळासाहेबांचं भाषण ऐकलं होतं. त्यावेळेस काँग्रेसबद्दलचा द्वेष आणि काँग्रेस म्हणजे आतंकवाद, काँग्रेस म्हणजे देशहित नव्हे, ही जी त्यांची विचार